Hello everyone, myself Dr. Ravi Khade. This is a BSc part, third semester, fifth, the unit number 3, neurophysiology and chemical coordination. We are now start the unit number 3, neurophysiology and chemical coordination. Let's open the introduction. Neurobiology means the study of nervous system has growing with great momentum in recent years. The ability to respond to stimuli is probably a general phenomenon of all living cells, but certain cells have become highly specialized for receiving stimuli and for conducting the impulses to various parts of the body. फॉर एक्झाम्पल जर आपण जर बघितलं, जर आपल्याला जर समजा वरून पाणी येत असलं तर पाऊस आपण चालत असल्या आधी पाऊस आला तर आपला फर्स्ट काय राहणार प्रिफरन्स की आपण कुठेतरी झाडाखाली किंवा कुठेतरी तिथं पाणी लागत जावं. म्हणजे हे काय, हे जे स्टिम्युला जे आहेत ते काय करतात, सर्टन सेलपर्यंत जातात, म्हणजे ते रिस्पॉन्स करतात त्याला. हे इम्पल्स कंडक्ट केले व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी. दी सेल्स फॉर्म दी नर्वस सिस्टीम आणि हे जे टोटल जे काही घडते यालाच काय म्हटलं ते नर्वस सिस्टीम म्हटलं ते याला. द सेल आर कॉल्ड ॲज नर्व सेल, त्याला नर्व सेल म्हणतात, त्याला न्यूरॉन म्हणतात. अँड दे कन्सिस्ट दी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. जसं की आपली बॉडी जी आहे, ह्युमन बॉडी किंवा ॲनिमल सेल म्हणा तुम्ही, दे आर मेड फ्रॉम दी सेल, बरोबर आहे, पेशीपासून बनवलं. तसंच नर्वस सिस्टीम हे नर्व सेलपासून बनलेलं आहे. द बेसिक फंक्शन ऑफ द नर्वस सिस्टीम इज टू कोड द सेन्सरी इन्फॉर्मेशन, डिकोड अँड इंटिग्रेट them and send necessary instruction to muscle, gland and other effect organ for necessary action. आपलं असं म्हणता येईल, जर समोर जर समजा स्नेक असला, आपण पाहत असलो तर आपले जे आहेत विजन हे म्हणजे पुढे स्नेक आहे. म्हणजे पर्टिक्युलर आपल्याला म्हणजे आपलं जे स्टिम्युला आहे आपल्या नर्वस सिस्टमवरून फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये यावर तिथे पाय टाकायचं तिथं साफ आहे म्हणून म्हटलं की इफेक्टर ऑर्गन फॉर नेसेसरी ॲक्शन. न्यूरॉन, न्यूरॉन मीन्स काय, अ नर्व सेल विथ ऑल इट्स प्रोसेस इज कॉल्ड न्यूरॉन. नर्व सेल सोबत जे काही सर्व प्रोसेस आहेत त्याला म्हटलं ते न्यूरॉन. इट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. जसं की सेल आहे आपल्या बॉडीचं युनिट, तसंच नर्वस सिस्टीमचं न्यूरॉन काय आहे, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. Neuron may consist of a cell body or soma and two types of process, axon and dendrites. याच्यामध्ये न्यूरॉनमध्ये एक सेल बॉडी असते त्याला सोमा म्हणतात आणि त्यात दोन टाईपचे प्रोसेस आहे, एक ही ॲक्झॉन, दुसरी आहे डेंट्रीज. ही आहे ते, दिस इज सोमा, दिस इज अ न्यूरॉन. ओके, हां, ते डेंट्रीज हे जे आहे डेंट्रीज आणि हे ॲक्झॉन, हे जे आहे हे ॲक्झॉन, हे ॲक्झॉन. TS or electronic structure of neuron. The neuron cell body consists of nucleus. It consists of nucleus, nucleoplasm, having myofibril basal body as centromere. It is lined with by a defined cell membrane. The following structure found in the cell body. Nucleus. हे इथं आहे न्यूक्लियस. न्यूरॉन मध्ये काय आहे, न्यूक्लियस आणि न्यूक्लियस. हे न्यूक्लियस, न्यूक्लियस. Commonly large, spherical or slightly ovoid, centrally placed with pericardians. It varies in size. The size of the cell with the state of the activity. लांब आहे, लार्ज आहे, सेंटरला लोकेटेड आहे, अवॉइड शेपला आहे आणि तिची जी साईज आहे त्या सेल 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 जसा आहे तशी तिची साईज व्हॅरी झालेली आहे, स्टेट ऑफ ॲक्टिव्हिटी. Chromatin particle in the nucleus are finally dispersed and hence nuclei appear rather pale and empty looking with stain with basic dye. बेसिक डायनुसार ते स्टेन होते पेल येलो कलरचा आणि त्याच्यामध्ये क्रोमॅटिन पार्टिकल आहे तो न्यूक्लियामध्ये डिस्पर्ड होतात ते आणि हेच द न्यूक्लिया अपीयर दी पेल. ओके,
one or two nucleoli are the characters of the न्यूरॉन्स. याच्यात एक किंवा दोन काय आहे तर न्यूक्लिओलस, ही न्यूक्लिओलस आहे तर ही न्यूक्लिओलस आहे. ओके. न्यूरोप्लाझम, आता न्यूरोप्लाझम कुठे आहे? एक मिनिट. हे न्यूक्लियस. ओके, हे न्यूक्लियस. आता हे जे पार्ट आहे या पार्टला काय म्हटलं ते न्यूरोप्लाझम. काय म्हटलं ते न्यूरोप्लाझम. हा पार्ट न्यूरोप्लाझम. The neuroplasm or cytoplasmic matrix of the nervous cell contain filaments, membrane, and granular organelles, and are arranged more or less concentrically around the nucleus. Nucleus च्या around ला ते arrangement असते त्याची organelles. These organelles are neurofibers, nasal bodies, Golgi apparatus, mitochondria, centrosome, ER, ribosomes. म्हणजे याच्यामध्ये न्यूरोफायबर आहे, गॉल्जी ॲपरेटस आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, त्याच्यामध्ये न्यूरोप्लाझममध्ये. ओके. न्यूरोफायबर्स, फाईन फिलामेंट पासिंग थ्रू दी न्यूरोप्लाझम अँड फॉर्म डेंट्रीज टू एक्झॉन. डेंट्रीज पासून एक्झॉन पर्यंत ते डेंट्रीज टू एक्झॉन म्हणजे एक्झॉन म्हणतात. ते गेलेली ती न्यूरोप्लाझम सॉरी called as न्यूरोफायबर्स. ओके. निझल बॉडी और ग्रॅन्युल म्हणजे न्यूक्लियस म्हणजे जो न्यूक्लियस आहे तिथं निझल बॉडी ग्रॅन्युल. अ ग्रॅन्युअल स्टेनिंग विथ बेसिक डाय scattered from through the cytoplasmic portion of the cell and dendrites expecting the axon hillock. In axon, Nissl granules are absent. Axon मध्ये Nissl granules काय आहे? Chemically, Nissl granules are supposed to be ribose nucleoprotein containing iron. Iron असते. Their function is definitely not known. त्या जे आहे तिथं Nissl granules तिचं function definitely not known. But somehow related the activity of the cell. They disappear following injury to nerve cell, damage to the process, loss of function of the neuron, poisoning, fatigue. या टाइमला काय होते तो ज्यावेळेस डॅमेज होते न्यूरॉन, लॉस ऑफ फंक्शन होते न्यूरॉनचं, पॉइजनिंग किंवा फटिग या केसमध्ये डिसअपियर होते. तो means granules. When the nerve cell regenerate, the granule reappear. ज्यावेळेस काय होतात, ज्यावेळेस तो नर्व सेल जनरेट होते त्यावेळेस पुन्हा तो रिअपियर होतो. तो नर्व सेल ज्यावेळेस डॅमेज होतो, लॉस ऑफ फंक्शन होतात तिचे पॉयझनमध्ये, फटिग केसमध्ये, त्यावेळेस तो बी न्यूज ग्रॅन्युल काय होते डिसअपियर होते. पण जेव्हा त्या नवीन जनरेट होते त्यावेळेस रिअपियर होते ग्रॅन्युल. इट हॅज बीन सजेस्टेड दॅट द नील्स ग्रॅन्युल द पार्टिकल इन द कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्सेस. त्यामुळे ते पार्टिकलचे कंडक्शन काय करते नर्व इम्पल्सेस. Centrosome. Under the EMI, centrosome is often seen in the cytoplasm even through the nerve dividing. Sorry, neuron never divides. Neuron ला जे divide करत नाही centrosome. Cell membranes. The surface of plasma membrane of neuron appears to be basically similar to that of the animal cell in general. Dendrites or we can say that dentrons. The dendron हे काय आहेत डेंट्रीज. हे काय आहेत डेंट्रीज. त्यालाच काय म्हटलं ते डेंट्रॉन. त्यालाच काय म्हटलं ते डेंट्रॉन. डेंट्रॉन डेंट्रीज इज द प्रोसेस ऑफ दॅट कॅरिंग द इम्पल्सेस टुवर्ड द सेल बॉडी. ते कॅरी करते इम्पल्सेस टुवर्ड द सेल बॉडी. इट कलेक्ट द इम्पल्सेस फ्रॉम द other neuron and carry them toward the cell body. It is generally short with many branches and contain Nil's granule. The number of varies from nil to numerous. Dendrites are multiple, relatively short and follow branching patterns. डेंट्रॉनचं मेन फंक्शन काय आहे की इम्पल्से कॅरी करणे टुवर्ड द सेल बॉडी. ओके. इट कलेक्ट द इम्पल्से फ्रॉम द न्यूरॉन अँड कॅरी देम टुवर्ड द सेल बॉडी. एक्झॉन. Axon is the process of nerve cell body that carry the impulse away from it. Nerve fiber which carry impulse to the central nervous system, okay, are termed afferent, and those carry impulse from the central nervous system
to the peripheral are known as efferent. Okay, the term nerve fiber usually refer to the axon. Okay, it carry from that part of the nerve cell called axon hillock. It is generally long with few branches. It contains the no nils granules. Axon is a single but constant. So single is constant. If a neuron has only one process, it will be axon, and it contains semi-fluid substance essential for nutrition and growth of nerve fiber. It also contains the neurofibers and mitochondria. The axon and the numerous terminal bottoms. This is all about the neuron, the structure of nerve cell. Thank you.